यशाचे नवनवे रिंगण सर करावं. गगनभरारीच्या आकांक्षा जोपासाव्यात. सतत अपेक्षा उंच व्हाव्यात. चलनवलनातून धनवृद्धी घडवावी. असं स्वप्न पाहिलं एका व्यक्तीनं. आणि हे स्वीकारलं लाखोंनी. आणि म्हणूनच हे स्वप्न झालं लोकमान्य. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपण कष्ट करून कमवतो, ते आपण जिथे ठेवणार तिथे सुरक्षित राहिले पाहिजे. भले 1% 2% कमी व्हायलाच चालतील. दे वॉन्ट बिझनेस टू ग्रो विथ बिझनेस. लोकांना आज इन्सेंटिवाइज करायला लागते की तुम्ही घरी जाऊन सर्व्हिस द्या, आणि फाईन केली जाते की कस्टमर बँकेत आला. डोंट बी सॅटिस्फाईड. बी हॅपी दॅट यू हॅव अचीव्ड अ पर्टिक्युलर टार्गेट. पण एकदा तुम्ही सॅटिस्फॅक्शन जर तुमच्यामध्ये आली की देन मग तुम्ही रिलॅक्स होता. आधुनिक तंत्रज्ञानानं जरी जीवनाचं प्रत्येक अंग आज व्यापून टाकलंय, तरी ही रोख पैशाची जागा कधीच कोणी घेऊ शकत नाही. आणि जर हा पैसा योग्य हातात आला तर तो चमत्कार घडवू शकतो, हे नक्की. बँकिंगमध्ये आलेल्या दिवशी लगेच पैसा गुंतवला गेला पाहिजे, आणि ते आम्ही गुंतवणूक चांगल्या तऱ्हेने सेफ असेल अशा तऱ्हेने करतो. याच उद्देशाने आपल्या लोकमान्यमधील प्रत्येक जण तुमच्या कष्टाच्या गुंतवणुकीवर अधिकाधिक मोबदला देण्यास सदैव प्रयत्नशील असतो. श्रीमंतांना श्रीमंत करण्यात काय विशेष आहे? आज गरिबांना जर आपण श्रीमंत केलं तर हा देश तेवढाच मोठा आहे. हीच दृष्टी घेऊन आपण आपले क्षितिज विस्तारले. कर्नाटकच्या सीमा ओलांडून आपल्या लोकमान्याची 25वी शाखा गोव्यात सुरू झाली. लोकमान्य आता मल्टी स्टेट सोसायटी झाली होती. आणि त्यानंतर 50वी शाखा देशाच्या आर्थिक राजधानीत मुंबईत. आणि अवघ्या काही वर्षात आज इथे 10 पेक्षा जास्त शाखा झाल्या आहेत. आमचा असा एक अनुभव, चोखंदळपणाचा असा अनुभवला की एका कस्टमरनी लोनसाठी अप्लाय केलं आमच्याकडे, आणि त्यांनी लोनची पूर्ण प्रोसेस कंप्लीट केली. म्हणजे मग लिगल ओपिनियन असेल, मॉर्गेजचे असतील, जागा दिली, सगळं दिलं, बॅलन्स शीट्स दिले, आपले सगळं करून घेतलं. आणि दुसऱ्या दिवशी आता डिस्बर्समेंट होणार आहे असं ज्या दिवशी आहे त्या दिवशी तो स्वतःहून समोरून आपणच चेक घेऊन आला डिपॉझिटचा. आणि मग आम्ही त्याला विचारलं की हे का? म्हटलं नाही, मला बघायचं होतं आणि टेस्ट करायचं होतं की तुम्ही आम्ही ठेवलेले पैसे कसे विनियोग करता आणि कसं देता. पुणेकरांचा चोखंदळपणा आणि त्यांच्या अपेक्षा या तर जगजाहीर आहेत. पण तरीही त्यांची योग्य प्रकारे पूर्ती करत आपली 100वी शाखा लोकमान्य टिळकांच्या वास्तूत सुरू करणे ही आपल्या काटेकोर नियोजनाचीच पावती आहे. आता तर आपण दिल्लीही सर केली आहे. देशाच्या राजधानीपर्यंत लोकमान्याचा विजय रथ पोहोचला आहे. लोकमान्याची घोडदौड याच वेगानं सुरू आहे. लोकमान्याच्या शाखांचं जाळं विस्तारतच आहे.
आणि यातल्या बहुतांश शाखा या आपल्या स्वतःच्या जागेत कार्यरत आहेत. क्षितिज विस्तारताना केवळ शाखांची संख्या वाढवण्याचा सामान्य उद्देश आपला कधीच नव्हता. लोकमान्य ही लोकांची संस्था आहे. या माध्यमातून समाजाच्या विविध स्तरांवरील लोकांचा उत्कर्ष व्हावा ही प्रेरणा आहे. लोकमान्य ही आपली संस्था आहे. ही भावना या संस्थेशी जोडलेल्या प्रत्येकाची आहे. म्हणूनच तर या प्रवाहातून अनेक यशोगाथांचा जन्म झाला आहे. ग्राहकांच्या गुंतवणुकीवर अधिकाधिक मोबदला देतानाही प्रामाणिकपणा आणि नियोजनपूर्वक विचार यांची सांगड घातलेली असते. यासाठी आपण योग्य वेळी योग्य ठिकाणी व्यावसायिक गुंतवणूक करतो. म्हणूनच तर प्रत्येक नव्या मैदानात नव्या आव्हानांचा सामना करत नव्या विजयाला गवसणी घालणे शक्य झाले आहे. सध्याच्या काळात रिअल इस्टेटसारखी फायदेशीर गुंतवणूक नाही याच विचाराने आपण या क्षेत्रात भक्कमपणे पाय रोवायला सुरुवात केली आहे. पर्यटन आणि आदरातिथ्य हे भविष्य काळातील अतिशय फायदेशीर व्यवसाय. म्हणूनच आपण इथेही पदार्पण केले आहे. याची सुरुवात म्हणजे बेळगावमधील संकल्पभूमी. हे निसर्गरम्य पर्यावरणपूर्वक रिसॉर्ट म्हणजे मरुभूमीच. छोटे घरगुती कार्यक्रम असोत वा मोठमोठे प्रतिष्ठित सोहळे, मान्यवरांची पहिली पसंती असते ती याच रिसॉर्टला. याचबरोबर उबर कॅफे हे रेस्टॉरंट. पुण्याच्या मध्यवर्ती भागातील या रेस्टॉरंटने चविष्ट पदार्थ आणि उत्तम सेवा यांच्या बळावर अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली आहे. ग्राहकांना दर्जेदार पर्यटन सेवा पुरवण्यासाठी आपण 2013 मध्ये क्वेस्ट टूर्सची स्थापना केली आणि त्यानंतर अवघ्या काही महिन्यात अनेक देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय सहलींचे आयोजन केले गेले. मळलेल्या वाटांवरून जातानाच नवे रस्ते शोधण्यावर आपण कायमच भर दिला आहे. म्हणून तर गोव्यामधील पर्यटकांसाठी आपण आलिशान टुरिस्ट बोट सेवा सुरू केली. मांडवी नदीतील या बोटीमध्ये आलिशान जलसफरीचा आनंद घेता येतो. लोकमान्यद्वारे सर्वसामान्य मराठी जनांच्या मनोरंजनासाठी आपण रिट्स थिएटरची पुनर्बांधणी केली. सहकार क्षेत्रात जो फायदा मिळेल तो पुन्हा समाजाला द्यायचा हा उद्देश होता.
याच भावनेतून बेळगावमध्ये लोकमान्यने दर्जेदार मराठी साहित्याचे दालनही वाचकांसाठी खुले केले आहे. देशाचा सक्षम नागरिक घडवणे ही आपली जबाबदारी आहे आणि त्यासाठी कोवळ्या वयातील संस्कार अतिशय महत्त्वाचे ठरतात. ज्ञान प्रबोधन शाळेच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षणाची संधी आपण या वयातील मुलांना उपलब्ध करून देतो. सावंतवाडीसारख्या छोट्या शहरातील मुलांना मॅनेजमेंट शिक्षणाची संधी घेता यावी यासाठी हे मॅनेजमेंट स्कूल. त्याचबरोबर या ठिकाणी केटरिंग कॉलेजही सुरू आहे. यासोबतच सैनिक भरतीपूर्व प्रशिक्षणासारख्या वेगळ्या वाटाही आपण निवडल्या आहेत. शहरी किंवा निमशहरी भागातील या सुविधांबरोबरच जांबोटीसारख्या दुर्गम भागातील मुलांच्या उच्च शिक्षणाची सोय करण्याच्या उद्देशाने BT ठाकूर कॉलेजची आपण स्थापना केली आहे. अगोदर असं होतं की 10वीपर्यंत शिक्षण इकडचे विद्यार्थी घेत होते. त्याच्यानंतरचं शिक्षण घेणं फारच अवघड होतं, कारण बेळगाव, खानापूर यासारख्या ठिकाणी खर्चिक ठिकाणी जाऊन शिक्षण घेणं आमच्या विद्यार्थ्यांना परवडणार नव्हतं. 4-5 वर्षापूर्वी 2010मध्ये किरण ठाकूर यांनी इथं कॉलेज स्थापन केलं आणि त्यापासून इकडचे बरेचसे विद्यार्थी जे या 7-8 खेड्यामधले जे मुलं आहेत ते बरेचसे विद्यार्थी इकडे आता शिक्षणाचा लाभ घेत आहेत. शिक्षण हा पाया आहेच, पण या भागात तर जगण्याची वाटही आणखी बिकट आहे आणि या लोकांसाठी मार्गदर्शकाचे काम आपण करतो. यात प्रामुख्याने दुर्गम भागातील महिलांना त्यांच्याच गावात रोजगार मिळवून द्यायचा आणि त्यांच्यातून नव्या व्यावसायिकांची निर्मिती करायची असे अवघड काम चालते. या महिलांनी बनवलेल्या वस्तूंचे मार्केटिंग आपण लोकमान्यच्या माध्यमातूनच करतो आणि या मालाला प्रचंड मागणी आहे. व्यवसाय करतानाच सामाजिक बांधिलकीच्या विचारधारेचं बीज रुजलं ते याच बेळगावच्या भूमीत आणि यामध्ये तरुण भारतचा मोलाचा वाटा आहे. माझे वडील बाबूराव ठाकूर हे या भागातले स्वातंत्र्य सेनानी होते. 1918 साली भारत वैभव समाज नावाची संस्था तरुणांची त्यांनी सुरुवात केली आणि 19मध्ये तरुण भारत हे मासिक स्वरूपात तरुणांना स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रेरित करण्यासाठी सुरुवात केली आणि त्यानंतर 1928 पासून ते साप्ताहिक स्वरूपात, 1948 पासून द्विसाप्ताहिक स्वरूपात, 1966 साली दैनिक. तरुण भारत हे केवळ वर्तमानपत्र नाही, तर याच्या प्रत्येक पानात देशभक्तीचा हुंकार आहे. हेच बाळकडू घेऊन तरुण भारत परिवाराकडून लोकमान्यची स्थापना झाली आहे. आज उत्तर कर्नाटक, गोवा, कोल्हापूर, कोकण, सांगली, सातारा आणि मुंबई अशा तरुण भारतच्या विविध आवृत्त्या आहेत. प्रत्येकाच्या जीवनातली काही मिनिटं आम्ही वेळ घेतो आणि त्यामध्ये एक आत्मीयता जोडलेली आहे. लोकमान्य हे स्वप्न आहे एका विचारवंत द्रष्ट्या पत्रकाराचे, ज्याला केवळ समाजाच्या प्रश्नांची जाणीव आहे असं नाही, तर ते सोडवण्याच्या दृष्टीनं पावलं उचलण्याची जिद्दही आहे. आणि म्हणूनच गरजूंच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचं कार्य साध्य झालं आहे. श्रीयुत किरण ठाकूर, एक पत्रकार, विचारवंत, साहसी उद्योजक, जाणता नेता, सामान्यांचा आवाज, एक बहुपैलू व्यक्तिमत्व.
लोकमान्य सोसायटीच्या माध्यमातून शेकडो हजारो लोकांना उद्योग देण्याचं स्वप्न साकारतं आहे, याचा मला खूप आनंद होतो आहे. लोकमान्य सोसायटीमुळे अनेकांच्या जीवनामध्ये समृद्धी येईल आणि त्याचबरोबर अनेकांचं भाग्य उजळेल, याबद्दल मला निश्चित खात्री वाटते. विकासाची तळमळ आणि लोकांसाठीची आत्मीयता यांच्या प्रेरणेतून श्रीयुत किरण ठाकूर यांनी दिलेला लोकसेवेचा मंत्र आपल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीतून प्रत्ययास येतो आणि ही भावना प्रत्येक शाखेत अनुभवता येते. समृद्धीची गंगा सामान्यांपर्यंत पोहोचवण्याची तळमळ आहे. इथं पैशाआधी माणूस महत्वाचा आहे. प्रत्येक रुपयाचं मूल्य वृद्धिंगत होतं. आणि व्यवसायाची बांधिलकी समाधानाशी आहे. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. इथं आपलं नेहमीच स्वागत आहे.